आज या पोरांनी माझं आयडी कार्डच तोडून टाकलं का बरं माहितीये का? तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज आज होता आपल्या ओरलचा शेवटचा दिवस, म्हणजे 4 दिवस आपले ओरल आणि प्रॅक्टिकल चालू होते आणि आजचा शेवटचा दिवस होता. आता ही VIP ट्रीटमेंट फक्त रोल नंबर 1 वाल्यालाच भेटते, कारण की त्याचा वायवा सगळ्यात लवकर होऊन जातो आणि काय क्वेश्चन विचारणार हे फक्त त्यालाच माहित राहतं. माझी ओरल नाही झाली आहे तरी पण मला खूप टेन्शन आलंय, कारण हे जे यांचे चेहरे बघून मला खूप असं दडपण आल्यासारखं वाटतंय. सो आपण भेटू माझी ओरल झाल्यानंतर. इकडे आलो तर सगळ्यांची लाईट लागली होते, कारण की एक्सटर्नल म्हणून त्या मॅम होत्या आणि त्या मॅम काही पण क्वेश्चन EV बद्दल विचारत होते. सगळे सगळे वर्ड सारखे, सगळे बॅटरीचे टाइप्स पण सगळे सारखे वाटतात. कसं होणार आहे? बेसिकली सगळ्यांना EM बद्दल थोडंफार माहितच राहतं, म्हणजे इलेक्ट्रिकल मोबिलिटी बद्दल सगळ्यांना थोडं नॉलेज असतं. आणि त्यात ही भूमिका सगळ्यांना ओरलचं टेन्शन होतं आणि हिला ग्रुप मेंबर भेटत नाही याचं टेन्शन. गाईस हा ब्लॉग शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याच्यासोबत तुम्ही दरवेळेस वायवाला जाता. आणि इकडे बघतो तर सेकंड इयर वाल्यांची फुल जोरात तयारी चालू होती प्रॅक्टिकल साठी. सगळं प्रिपरेशन केले, जो एक बाहेर येतो त्याला आम्ही धरतोय आणि मग त्याला विचारतोय त्याला काय विचारलं, असं चालू आहे. आता बघू काय होईल. त्याच्यानंतर आपल्याला भेटली साक्षीचा रोल नंबर लेट होता, त्याच्यामुळे तिला काही एवढं टेन्शन नव्हतं. इकडे बघतो तर संस्कृतीचा इतका जोरात अभ्यास चालू होता ना, आणि ती पोरगी इतकी लाजत होती ना, मग काही तिला पण ब्लॉग मध्ये घेऊन आपण गेलो आपल्या शार्विल दादांकडे. आता या हाय व्होल्टेजच्या पोरांचं EMच्या ओरलला काय काम आहे ते मला पण कळत नव्हतं. नंतर आपल्याला भूक लागली होती म्हणून आपण बाहेर गेलो होतो आणि तेवढ्यात या पोरी आपल्याला त्रास देत होत्या. तुम्ही का ब्लेम करते आमच्यावरती, आम्ही पोर आहे म्हणून आणि आम्हाला सगळं येतं म्हणून. हे शक्य काय यार, पुढे अभ्यास करता नाही येत. पुढे स्त्री पुरुष समानता विषय गाड्यांचा आहे, तो सब्जेक्ट गाड्यांबद्दलचा आहे म्हणून म्हणते मी. तुम्हाला अभ्यास करता येत नाही का? जिथं नाही तिथं स्त्री पुरुषाच्या बरोबरी नसते. आता कपड्यांचा विषय एवढे दाखवतो आम्ही. प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष समानता म्हणायची गरज काय कोणी पोरगी का? ही पोरगी आहे? सगळ्यात मेन विषय म्हणजे या आयडी कार्डचा. अरे यार माझी काही चुकी नव्हती माहितीये का यार, या पोरांनी डायरेक्ट आयडी कार्डचे तुकडे तुकडे करून टाकले. काय त्यांच्या मनात आलं काय म्हणजे अक्षरशः तुम्ही सांगा आता त्या आयडी कार्ड सोबत कोणी मजाक करतं का यार? पर्यंत गोष्ट ठीक होती आणि एक फोटो काढायला लावला तर त्या फोटोचे एवढे 12 वाजून ठेवले ना. आता तुमचा भाऊ असा दिसतो का बरं? तुम्ही सांगा तर. जे साध्या तुमच्या भावाची एवढी मारायची ठरवली नाही या पोरांनी का विचारूच नका. आपली पहिली ओरल आणि दुसरं प्रॅक्टिकल प्लस ओरल आणि आजची तिसरी ओरल आणि उद्या आपलं अरे कहना क्या चाहते हो? आणि उद्या आपली एक ओरल आणि प्रॅक्टिकल आहे ओनर मायनरची, तर त्याच्यासाठी आपण प्रिपरेशन करतोय. त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला, कारण की आम्ही त्याचे प्रॅक्टिकल्स वगैरे एकदम प्रॉपर केले आणि आता आम्ही बाहेर चाललोय, कारण की आम्हाला भूक लागली आणि आम्ही काही फायनली आपण आपल्या रूम वरती परत आलोय आणि आपल्याला एक तिकडे कोंबडी भेटली आणि त्या कोंबडीचे हे 2 अंडे पण दिसले आपल्याला. तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की या कोंबडीचे ते 2 अंडे असतील का? तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.